नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 20 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र आद्रा आहे. योग शूल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो बुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:43 ते 12:23 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:23 ते 2:03 आणि यमगंड काळ सकाळी 7:23 ते 9:03 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र गुरु बरोबर युतियोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करा. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे महत्त्वपूर्ण प्लॅनसुद्धा तुम्ही करू शकाल. कमिटमेंट प्रॉमिसेस डॉक्युमेंटेशनचे रिलेटेड काम आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामं तुमची मार्गी लागतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. अडकलेली आर्थिक कामं सुद्धा मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे थोडेफार खर्च होऊ शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा आहे. कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहते. फक्त त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. आजचा दिवस थोडासा धावपळीचा धकाधकीचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. थोडाफार स्ट्रेस येऊ शकेल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर संबंधी काही चांगले अनुभव सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतात. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागतील. भाग्याच्या साथ उत्तम प्रकारे लाभेल. थोडंसं खर्चावर नियंत्रण ठेवा. महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा होऊ शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून चांगले सल्ले सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील की ज्या शुभफलदायी असतील. अपेक्षित कामं तुमच्या मार्गी लागू शकतील. तुमच्या कामाची वाहवा होईल. याचप्रमाणे
करिअरच्या संदर्भातले एक नवीन काही गोष्टी सुद्धा समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली राहील. महत्त्वपूर्ण काम आजच्या दिवशी तुमची पार पाडू शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. तुमच्यातली ऊर्जा आणि आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. थोडंसं फिरणं होईल. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. प्रलोभनाच्या मागे लागू नका. काही अनपेक्षित आर्थिक लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. थोडं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळे करू शकाल. मात्र आरोग्याच्या संदर्भातले त्रास दिसून येतील. महत्त्वपूर्ण कामाच्या संदर्भातले निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. ते तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी काही चांगल्या घडामोडी घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जे कामं हाती घ्याल ते हातावेगळे करू शकाल. भाग्याची उत्तम प्रकारे साथ लाभेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध उत्तम राहतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तमच असणार आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. घरातील व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 20 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.